बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो की मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर मला चष्मा लावायची गरज लागेल का? तर बघा, तुम्ही कुठल्या प्रकारची लेन्स निवडली आहे ह्याच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला चष्मा लागेल की नाही. सर्वसाधारणपणे तुम्ही कुठलंही लेन्स जरी निवडलं तरी 5 ते 10% चान्स आहे की तुम्हाला थोडाफार चष्मा फाईन फोकसिंगसाठी कदाचित वापरायला लागू शकतं. समजा तुम्ही स्पेशल ट्रायफोकल लेन्स निवडली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला लांबची, मधली म्हणजे कम्प्युटर आणि जवळचं म्हणजे मोबाईलसाठी चष्मा नाही वापरायची गरज लागत, त्याच्यामध्ये सुद्धा एक 5 ते 10% चान्स आहे की तुम्हाला अगदी फाईन काम असेल, बारीक नक्कम लेटर्स असतील किंवा सुईमध्ये दोरा ओवायचा असेल तर तेवढ्यापुरता तुम्हाला चष्मा कदाचित वापरायला लागू शकतो. ट्रायफोकल लेन्समध्ये सुद्धा थोडासा उजेड चांगला लागतो आपल्याला चांगलं जवळचं वाचण्यासाठी. आता आजकाल आपण एडॉफ लेन्सेस वापरतो ज्याच्यामध्ये लांबची आणि मधली दृष्टी चांगली असते, पण जवळसाठी तुम्हाला 50% चान्स आहे आपल्याला जवळसाठी चष्मा वापरायला लागतो. तर मित्रांनो, तुमच्या डोळ्याची पूर्ण चाचणी केली जाते आणि मग आपण ठरवतो की तुमची कुठली लेन्स बसवली जाईल आणि मग ठरलं जातं की तुम्हाला ऑपरेशन नंतर चष्मा राहील की नाही. धन्यवाद.